हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू पुण्याची कोकण कन्या. आज जेवणामध्ये बनवायचं आहे, लंचमध्ये बनवायचं आहे मच्छी. आणि असा विषय झाला की आमचा गॅस संपला आहे इकडचा आणि सिलेंडर भेटत नाही आहे. तर मग चुलीवर बनवायची आहे मच्छी आणि मम्मा अडचण असल्यामुळे मम्मा बनवू नाही शकत आहे. तर असा विषय झाला आणि मला बनवायचं आहे. तर गेले 2-3 दिवस पण जेवण बनवत होते चुलीवरती आणि काही इंडक्शनवरती, पण सगळंच काही इंडक्शनवरती बनलं जात नाही, त्यामुळे चुली पेटवून चुलीवरती पण बनवावं लागतं. तर आज मच्छीची कढी आणि मच्छी बनवायची चुलीवरती. चला बनवूयात. आणि मागचे दिवस, जुने दिवस परत येत आहेत. ज्यांच्याकडे इकडे गॅस अवेलेबल होत नाही आहे असा, म्हणजे सिलेंडर अवेलेबल होत नाही असा इश्यू झाला आहे. चला बनवूया. काही लोकांचं असं म्हणणं असतं की कोकणी लोक कायमच मच्छी खातात का, कोकणी लोक कायमच नॉनव्हेज खात असतात का. तर असं नाही, काही डेज आहेत ठरलेले, त्या दिवशी नॉनव्हेज खाल्लं जातं. पण हां, मला असं वाटतं इतर भागांपेक्षा, म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा कोकणामध्ये कदाचित जास्त नॉनव्हेज खाल्लं जात असेल. इकडे पर्टिक्युलर डेज आहेत, जसे बुधवार, नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी नॉनव्हेज खाल्लं जातं. म्हणजे हे बायकांचे वार आहेत खरं तर. पुरुष मंडळी काय एका दुसरा वार पाळत असतील, जसे माझे पप्पा फक्त सोमवार पाळतात आणि बाकी कोणते दिवस पाळत नाहीत. तर मग तसं पण असतं. सो येस, आपण असं म्हणू शकतो की बाकी भागांपेक्षा कोकणामध्ये जास्त नॉनव्हेज खाल्लं जातं. हा मागून व्हायला होते. आता वाटण टाकू. याला उकळी, मीठ टाकले मी याच्यामध्ये, आणि याला उकळी आली की मग मच्छी टाकायची. एक उकळी येऊ देऊयात आपण. हे ते पेडवे, लोकल मच्छी आहे पेडवे. यांचं नाव पेडवे आहे. ह्याला काटेरी मासा आहे हा. तर हे टाकेन मी नंतर. बंद करून थोड्या वेळासाठीच होते, पण पूर्ण घाम आलाय. उकळी आली आहे. आमटी झाली इथे. ओके, तर माझी इथे आमटी बनवून झालेली आहे आणि मी फ्राय करते मच्छीला. काही वेगळं काही केलेलं नाही, फक्त तिखट मीठ हळद आणि कोकम टाकलं आहे आणि त्याच्यानंतर रव्यामध्ये त्याला डीप करून कोट करून फ्राय करणार आहे मी तेल टाकून. आणि मी मच्छी कधी डीप फ्राय करत नाही, त्याला शॅलो फ्रायच केलं जातं. हा जो मासा आहे त्याला पेडवे असं म्हणतात. त्याचं मराठी नाव मला माहिती नाही, इंग्लिश नाव पण मला माहिती नाही, पण हा लोकल मासा आहे. शक्यतो रेस्टॉरंटमध्ये कुठल्या भेटत नाही, म्हणजे मी पुण्यामध्ये जेवढं बघितलं आणि त्याच्यामध्ये हे जे लोकल मासे आहेत ते भेटत नाही. फक्त सुरमई, पापलेट आणि ह्या सगळ्या अशाच गोष्टी भेटतात. तर त्या माशांपेक्षा हे जे मासे आहेत, हा पेडवे म्हणा, सोंधाळा म्हणा, किंवा मग तारली म्हणा, इयरले म्हणा, असे हे जे गावठी मासे आहेत ज्यांच्यामध्ये काटेचं प्रमाण जास्त असतं कदाचित, तर ते मासे चवीला भरपूर चांगले लागतात. फायनली बोलता बोलता माझं जेवणसुद्धा बनवून झालेलं आहे आणि अगदी घामाघूम झाली आहे मी, पण इट्स ओके. तुम्हाला मासे दाखवते कसे दिसत आहेत. ती बघ राजू काय करते बघ. फडफडता कशा घेऊ नको रे. बंड्या उठ म्हटल्या मध्ये मध्ये नाचता तो. आपण बाबा बाजूक जाऊया. अरे आम काही ठोकते धरून. फिरू काय बघतो हा? उठ हो ना, नालायक भया काय बघता येऊचं नाही बरोबर. बंड्या चुक 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 चुक. काय काय ओढून काय बरोबर गेली बघ. ओरिओ पण आहे. ओरिओ
येऊ येऊ लाकडा भरतोस तू झाला खेळा मार मार आता मार ए आडे नको येऊ बंड्या अयोध्या काकी 5 पेढे दिलंय खूप पण सोन्यात या रस्ता घायत इल्ली पण कशाक मामा करेन ते हा तिने म्हणजे झिल चढायला सांगितलेले ना जातो लो माका 5 पेढे दिले होय ती बोलान गेली बघत हिची सहन पण सांगत होती ना झिलच आहे ना किरण किरण वहिनी काय नको माका 5 पेढेच दे म्हटलेले ना ह्या बघ खडे ओले शानू माझी शानू ती अशी करते शानू तर तुम्ही इथे बघताय की इथे लाकडं भरण्याचं काम चालू आहे मम्मी आणि तिची मैत्रीण एक थोडीशी मदत करते तिला लाकडं थोडीशी खाली येत आणि तिथून आपल्याला इथे आणून ती व्यवस्थित डाळून भरायची ज्यावेळी आम्ही घरी होतो वगैरे त्यावेळी ह्या गोष्टी सगळ्या आम्ही करायचो लहान असताना पण जसं जसं मोठे होत गेलो आणि शाळांसाठी म्हणजे कॉलेजेससाठी किंवा कामासाठी घराच्या बाहेर पडायला लागलो त्या सगळ्या गोष्टी या मम्मी बापांनाच कराव्या लागतात काय करतो रे तू ए ओरिओ माऊ ए माऊ ए खायला गेलं जमीन वाटला ह्या करून देऊ नाही सांगलो खनान दी खालती घेऊ या खळा रे का मका मारी दादल्याचं काम राहिलं आकाची ते बघते आजीबाई काय करता हो ती बघ जातो आम्ही वॅक वॅक करता तो बस तिशेल बस आम्ही मायलेकच बोलतात ना ओके तर माय लेक तिथे जाऊन बसलं थोडा वेळ त्यांना कंपनी दिली बोललो वगैरे बघितलं आणि मग रिटर्न आलं कारण तिथे मच्छर भरपूर चावत होती आणि पाऊस पडून गेल्यामुळे मस्त थंड थंड बंड्या ए बंड्या पिलूड नाही बघ आपण हिला पाठसून तर मी वारी येऊन बसलोय खाली लाकडं भरण्याचं काम चालू आहे एकदम खाली लाकडं आहेत ती सगळी वरती आणायची लाकडं आणि वरती भरायचे खाली जे आमचं छोटं घर आहे ज्याच्यामध्ये आम्ही आधी राहायचो तर त्याच्यात तिथे भरतात लाकडं मम्मा आणि त्याने वर्षभरासाठी पावसात वगैरे यूज राहतात तर मी आता आले वरती कारण तिथे मच्छर भरपूरच होती आणि मग ह्याला चावली असती हो हे बघ खालून आले आणि आरवला झोपता मी पण झोपून गेले आणि आता मी जाऊन बघितलं त्यांनी बरीचशी लाकडं आणून टाकली आहेत मम्मी त्यांनी त्यांचं बघू कधी होईल आणि कधी ते काम स्टॉप करतात आजच्या एका दिवसात तर नाही व्हायचं 1-2 दिवस 2-4 नाही भरपूर दिवस लागतील कारण खालून लाकडं आणायचं ते लागवते काकी येते खालून बंड्या त्या का कळतं तू हुशारा अरे बंड्या मच्छर भरपूर त्रास देते डायरेक्ट व्हिडिओमध्ये पण दिसते एवढी मच्छर झाले पाऊस पडून गेला आणि ऊन पडलं की मग मच्छर भरपूर वाढते कंटिन्युअस ऊन किंवा कंटिन्युअस पाऊस पडला तेवढं नाही पण असं झालं की ऊन मच्छर चावते भरपूर